नमस्कार. आज दिनांक 30 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या भारतातील एकमेव असणाऱ्या महिला मुख्यमंत्री, त्यासोबतच भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील वाघांची गणना, तसेच मानवी स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचं स्थान, जगातील पहिला इबोला मुक्त देश आणि आसामची पहिली महिला गिर्यारोहक या सर्वांबद्दल महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि यामार्फत चालू घडामोडींचा सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न, सध्या देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणून कोण कार्यरत आहेत? आता या ठिकाणी पहा, सध्या भारतामध्ये एकूण मुख्यमंत्री किती आहेत? 31 मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामध्ये राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री समाविष्ट आहेत. आणि मित्रांनो, या 31 पैकी फक्त एकमेव महिला मुख्यमंत्री आहे, त्यांचं नाव आहे रेखा गुप्ता, ज्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच आता या ठिकाणी पाहायचं, 69वी घटनादुरुस्ती होती. या घटनादुरुस्तीने काय झालं तर 1991 साली कलम 239 ए याच्या अंतर्गत दिल्लीला राजधानी प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. अलीकडील आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? या ठिकाणी पहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे तर काँग्रेसची सत्ता आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी DK शिवकुमार हे काँग्रेसचे आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. पुढे पाहूयात. तिसरा प्रश्न, इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन म्हणजे EMA चे अध्यक्ष प्रेम के वोरा यांना त्यांच्या विद्युत व्यापार क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? त्या ठिकाणी पाहायचं आहे, प्रेम के वोरा हे सध्या इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशनचे म्हणजे EMA चे अध्यक्ष आहेत आणि त्यांना मित्रांनो त्यांच्या विद्युत व्यापार क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय अशोक सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यासोबतच अधिक माहिती काय असेल याबद्दल तर या ठिकाणी प्रेम के वोरा हे नयन ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीचे अध्यक्ष आहेत. तसेच इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन या संघटनेचे देखील अध्यक्ष आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, प्रेम के वोरा खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत? तर त्या ठिकाणी पाहायचंय, प्रेम के वोरा हे EMA म्हणजे इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन या संस्थेचे, या संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाल असणार आहे 2025-26. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचंय, दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन किंवा आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा केला जातो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पाहायचंय, भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर कधी आणला होता? तर या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर हा 1973 साली आणला गेला होता. ठीक आहे. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 6, वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेल्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रातील वाघांची संख्या कितीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 550 प्लस पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, 2022च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात एकूण किती वाघांची नोंद झाली होती? या ठिकाणी पहा, 2022 आणि आता 2026. लक्षात ठेवायचंय, भारतामध्ये दर 4 वर्षांनी काय होते, व्याघ्र गणना म्हणजे वाघांची गणना होते, वाघांची मोजणी होते. आणि मित्रांनो, यापूर्वी झालेली होती 2022ला आणि यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 444 वाघ होते आणि 2026 नुसार ते आता 550 प्लसचा आकडा पार करणार आहेत. ठीक आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 8, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात विस्तारलेल्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पात 100हून अधिक वाघांचे वास्तव्य असल्याचा अंदाज आहे? या ठिकाणी पहा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये 100हून अधिक वाघांचं वास्तव्य असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9,
सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या व्याघ्र गणनेचा अंतिम अहवाल कोणत्या वर्षी जाहीर होणार आहे या ठिकाणी पाहायचं आहे. सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या व्याघ्र गणनेचा अंतिम अहवाल 2027 मध्ये जाहीर केला जाईल म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतात 2006 मध्ये 1411 वाघांची नोंद झाली होती. ती 2022च्या अधिकृत व्याघ्र गणनेनुसार देशभरात कितीवर पोहोचलेली आहे. आता या ठिकाणी पाहायचं आपण काय पाहिलं 2022ला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 444 आणि 2026ला किती झालेले आहेत तर ते झालेले आहेत 550 प्लस. आता पुढे जर आपण भारताचा विचार केला तर 2006 साली 1411 वाघ होते आणि आता 2022 साली किती वाघ आहेत 2022 साली 3682 इतके वाघ आहेत म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये 165 देशांच्या यादीत भारताला कितवे स्थान मिळालेले आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 नुसार भारत हा या 165 देशांच्या यादीमध्ये 110व्या स्थानावर आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक 9.14 गुणांसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. या ठिकाणी पहा ह्युमन फ्रीडम इंडेक्स म्हणजे मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये या ठिकाणी स्वित्झर्लंड हा देश 9.14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ठीक आहे. त्यासोबतच न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे आणि डेन्मार्क हा तिसऱ्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये तळाच्या म्हणजे 165व्या स्थानावर कोणता देश राहिला आहे. या ठिकाणी पहा ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये एकूण किती देशांची यादी होती एकूण 165 देशांची यादी होती. यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोण आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकाला न्यूझीलंड आणि तिसऱ्या क्रमांकाला डेन्मार्क. अशा प्रकारे मित्रांनो भारत हा 110व्या स्थानावर आहे आणि या यादीमध्ये 165 म्हणजे शेवटच्या स्थानावर कोण आहे तर येमेन आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 14. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताने 10 पैकी एकूण किती गुण मिळवले आहेत. या ठिकाणी पहा भारतानं ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये 10 पैकी 6.06 इतके गुण मिळवलेले आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मित्रांनो यामुळेच भारत हा 110व्या स्थानावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. ह्युमन फ्रीडम इंडेक्स हा महत्वपूर्ण जागतिक अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थांद्वारे प्रकाशित केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे ह्युमन फ्रीडम इंडेक्स हा अहवाल आहे तो अमेरिकेतील कीटो संस्था आणि दुसरा देश आहे कॅनडामधील फ्रेझर संस्था यांच्याकडून प्रकाशित केला जातो म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. जागतिक आरोग्य संघटनेने किंवा संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांनी नुकतेच कोणत्या देशाला इबोला मुक्त घोषित केलेले आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो इबोलाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली ती झाली होती युगांडामध्ये आणि मित्रांनो यानुसारच आता काय झालेलं आहे WHO न युगांडाला इबोला मुक्त इबोला फ्री घोषित केलेला आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. राज्यातील मच्छीमारांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री मच्छीमार निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली. या ठिकाणी पहा मुख्यमंत्री मच्छीमार निधी योजना आहे ती हिमाचल प्रदेश राज्यानं सुरू केलेली आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतात अलीकडेच कोणत्या मूल्यांच्या पॉलिमर नोटांची चाचणी किंवा ट्रायल घेण्यात आली. आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो रिझर्व्ह बँकेकडून प्लॅस्टिकच्या म्हणजे पॉलिमरच्या नोटा बनवल्या जातात आणि मित्रांनो त्यापैकी 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटांची ट्रायल किंवा चाचणी घेण्यात आलेली आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसाम राज्याची पहिली महिला कोण ठरली आहे. या ठिकाणी पहा माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसाम राज्याची पहिली महिला गिर्यारोहक कोण आहे तर त्यांचं नाव आहे रूपमणी गढ म्हणून पर्याय सी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 21. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केलेले निकोलस ओटामेंडी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. या ठिकाणी पहा निकोलस ओटामेंडी यांनी नुकतीच आपल्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि ते अर्जेंटिना या संघासाठी फुटबॉल खेळायचे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे निकोलस ओटामेंडी हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 22.
राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांमध्ये पॅरा ॲथलेटिक्स गोळाफेक प्रकारात कोणत्या भारतीय महिलेने सुवर्ण पदक जिंकले? आता या ठिकाणी पहा, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पॅरा ॲथलेटिक्स म्हणजे गोळाफेक या प्रकारामध्ये शर्मिला धनखड यांनी काय जिंकलेलं आहे? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. धनखड म्हणा किंवा धनकर म्हणा, शर्मिला धनकर यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 23. जगातील सर्वात मोठ्या सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी नुकतीच कोणत्या देशात पूर्ण झाली आहे? या ठिकाणी पहा, जगातील सर्वात मोठं सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेट हे चीन या देशामध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि नुकतीच याची यशस्वी चाचणी पार पडलेली आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस मिशनचे अनावरण कोणत्या अंतराळ संस्थेनं केलं आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस नावाची एक मोहीम राबवण्यात आलेली आहे, जी मोहीम नासा NASA नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं केलेलं होतं, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, नासा. या ठिकाणी प्रॅक्सिस मिशनचं अनावरण आहे ते नासाकडून करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आता या ठिकाणी पहा, ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2025 यामध्ये भारत आहे तो 110व्या स्थानावर आहे. कितव्या? 110व्या. आणि मित्रांनो, 110व्या स्थानावर भारत का आहे? कारण भारताला प्रभावित करणाऱ्या घटकांमध्ये प्रामुख्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा आहेत, नागरी संस्थांच्या कार्यांवर निर्बंध आहे, कायद्याच्या अंमलबजावणीतील असमानता आहे. या सर्व गोष्टींमुळे भारत हा 110व्या स्थानावर आहे. एकूण देशांची यादी किती आहे? 165. यामध्ये भारत 110व्या स्थानावर आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. वरील सर्व घटकांमुळे भारताची कामगिरी ही आपल्याला कमी दर्जाची वाटत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तराचे व्हिडिओ पाहून पोलीस भरतीसाठी तसेच MPSC साठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.